हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप शिवसेनेमध्ये यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा। सूत्रांची माहिती, सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। आमच्यात मतभेद नाहीत, 2 ते 3 जागांवर चर्चा सुरू। जागा वाटपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांचा सुनील शेळके यांना इशारा। मी या रस्त्याने जात नाही, पण कुणी अशी स्थिती निर्माण केली तर सोडत नाही। शरद पवार सुनील शेळके यांच्यावर भडकले। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे पुरावे द्या, अन्यथा पवारांनी चुकीचे आरोप केल्याचं महाराष्ट्रभर सांगणार। सुनील शेळकेंचं प्रत्युत्तर, आमच्या नेत्यावर टीका केली तर आम्ही सोडणार नाही, असा सुनील शेळकेंनी मला दम दिला। मदन बापना यांचा सुनील शेळके यांच्यावर आरोप। जयंत पाटील पक्ष सोडून गेल्यास रोहित पवार, जितेंद्र आव्हाड जबाबदार, आम्हाला आमदार सुनील शेळके यांचा दावा। शरद पवार यांनी साध्या आमदाराला धमकी देणं अयोग्य, आमदाराला धमकी दिल्यास पवारांचा स्तर खाली येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। सुनील शेळके यांच्यामध्ये अहंकार वाढल्यानं शरद पवारांवर टीका, रोहित पवारांचा सुनील शेळके यांच्यावर निशाणा। एकनाथ खडसेंकडून पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी धडपड सुरू, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचं निवडणूक आयोगाला पत्र। आपल्या मागणीसाठी जास्त उमेदवार देणं म्हणजे प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न, मराठा समाजाच्या उमेदवारी अर्जांवर भुजबळांची प्रतिक्रिया। पुढील आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या घोषणेची शक्यता, निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण, पुढील आठवड्याच्या मध्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। काँग्रेसकडून 370च्या मुद्द्यावरून काश्मीरच्या जनतेची दिशाभूल, परिवारवादी पार्टीने जनतेला अधिकारांपासून वंचित ठेवलं, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।